नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणीकडे सत्यनारायण महापूजा होती, तर आम्ही निघालो होतो मैत्रिणीच्या घरी। तर तसं ओटीचं सामान मी घरून घेतलं होतं, पण थोडंसं काही राहिलं होतं तर ते घ्यायचं होतं आणि म्हटलं काहीतरी वस्तू तांब्या पितळाचं काहीतरी आपण देवासाठी काहीतरी देऊया। तर इथे दुकानात पाहायला आलो तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या महाग की विचारू नका। एवढे छोटे दिवे होते, 350-400 रुपये सांगत होते। एवढी छोटीशी वाटी, हा तांब्या तर 450 रुपये सांगितला। तांब्या पितळ ही सोन्याच्या भावात झाले। हा दिवा नंतर मग मी घेतला, हा दिवा जरा मोठा आहे आणि ह्या 5 वाट्या मी माझ्यासाठी घेतल्या। त्यानंतर मग केळी आणि नारळ घ्यायचं राहिलं होतं, तर मग इथे केळी घेतल्या आणि त्याच्याच पुढे गेल्यावर नारळ घेतलं, कारण ओटी भरायची होती तर ते माझ्या घरी नव्हतं तर इथून घेतलं। आणि त्यानंतर मग निघालोत मैत्रिणीच्या घरी। आणि अधिक महिन्यामध्ये तर तांब पितळ एवढं महाग झालं होतं, तर सोन्याचे भाव त्याला आले होते। तर इथे मैत्रिणीच्या घरी आलो होतो तर आम्ही मग आल्यानंतर इथे दर्शन वगैरे घेतलं पूजेचं। थोडा वेळ बसलोत वगैरे मिस्टरांनी आणि मी दर्शन घेतलं, थोडा इथे नाश्ता वगैरे केला आणि मग त्यानंतर मग स्वामींच्या मंदिरात जायचं होतं, तर थोड्याशा गप्पा चप्पा झाल्या। त्यांच्याच जवळ बाजूला स्वामींचं मंदिर आहे, तर मग आम्ही म्हटलं चला आलो तर तेवढ्या जवळ तर दर्शनही घेऊन जाऊ। हा दिवा मी दिला होता, ओटी वगैरे भरली तिची, पण काही व्हिडिओ नाही घेतला ओटीचा। नंतर इथं स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो पुन्हा घरी येण्यासाठी। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।